नमस्कार, पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि आजपासून आपण दिवाळी फराळ पाहणार आहोत. तर सुरुवात आपण गोडापासून करूया. तर सुरुवातीला आपण ब्राह्मणी बेसन लाडू पाहणार आहोत. तेही खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होतात आणि एकदम नवीन पद्धत आहे. तर आमच्या घरी हे बनवले जातात गावाकडे. तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरून पहा. अतिशय लाडू मऊसूत आणि खायला म्हटलं तर अतिशय चविष्ट बनले जातात. तर यामध्ये ते मी खवा, रवा, बेसन पीठ आणि तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे लाडू आपले अतिशय चविष्ट बनले जातात. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला साहित्य सांगते तुम्हाला. तर 1 किलो रवा घेतलेला आहे. तर हा बारीक रवा घ्यायचा आपल्याला. मोठा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल. चाळून स्वच्छ करून घ्यायचा. जाळी आळी असू शकते. आणि इथे मी 2.5 किलो साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल. आणि 1 किलो खवा घेतलेला आहे. आणि इथे मी डालडा घेतलेला आहे. हे पहा, तर इथे मी 1.25 किलो डालडा दाखवलेला आहे, पण मी अर्धा किलो डालडा आणि अर्धा किलो तुपाचा वापर केलेला आहे. तर इथे तुम्ही पूर्ण तुपाचा वापर केला तरी चालेल किंवा वनस्पती तूप असेल तर त्याचा वापर केला तरी चालेल. आणि 1 किलो हिरा बेसन घेतलेलं आहे. तुमच्याजवळ जे उपलब्ध बेसन पीठ आहे ते घेतलं तरी चालेल. आणि बेसन पीठ आपल्याला चाळायची गरज पडत नाही. तर आता कढई गरम करून घ्यायची सुरुवातीला आणि त्यामध्ये डालडा टाकून घेऊयात. आणि थोडा थोडा टाकायचा आहे, डालडा एकदम नाही टाकायचा. तरी ते मी आता डालडा गरम करून घेतलेला आहे, वितळलेला आहे पूर्णपणे. आणि त्यामध्ये आता आपण हा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. आणि रवा आता आपण खमंग भाजून घ्यायचा आहे. गॅस आता मिडियम ठेवायचा आहे. आणि इथे मी कढई मोठी घेतलेली आहे कारण साहित्य भरपूर आहे. जर तुम्हाला लाडू कमी बनवायचे असतील तर तुम्ही साहित्य निम्मं घेतलं तरी चालेल. आणि आता मिक्स करून घेऊयात. वरून तूप टाकून घ्यायचं. तर इथे मी वितळलेलं तूप टाकून घेत आहे. तर तुपाऐवजी ते तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. पण काय होतं, तुपामुळे लाडूला आपल्या सुगंध खूप छान येतो आणि लाडूही आपले जास्त दिवस टिकतात. तर आता मिक्स करून घ्यायचं. आणि गॅस आपल्याला आता फुल करायचं नाही, मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि आता डालडा टाकून घेऊयात आपण. तर डालडा आणि तेल आहे ते एकदम नाही टाकायचं किंवा तूप एकदम नाही टाकायचं. थोडं थोडं तूप आणि डालडा टाकता आपल्याला रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. आणि रवा भाजेल तसं वासाचा खूप सुगंध येतो. आणि हे पावरून अजून मी थोडंसं तूप टाकून घेत आहे. तर आपल्याला रवा भाजत असताना तूप थोडं जास्त लागतं. तर इथे मी 1 किलोचं प्रमाण दिलेलं आहे. तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तर रवा भाजला की नाही कसं ओळखायचं, तर तुम्ही पाहू शकता छान असे बुडबुडे येऊ लागतात आणि रवा पूर्णपणे हलका होतो आणि कलरही पूर्णपणे चेंज होतो. आता वरून आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करून बेसन पीठ टाकून घ्यायचं, एकदम नाही टाकायचं. तर आता एकाने मिक्स करायचं आणि एकाने असं बेसन पीठ टाकायचं. तर इथे घरातील कोणाची तर अशी मदत घ्यायची आणि छान असं बेसन पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. रव्यामध्ये वेगळं भाजायची काही गरज पडत नाही. आणि आता वरून उरलेलं तूप आणि डालडा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं असं घट्टसर वाटतं, पण जसं जसं आपण हे पीठ भाजेल तसं तसं हे मिश्रण पातळ होऊ लागतं. त्यामुळे जास्तीचं तूप आपल्याला टाकायचं नाही, नाहीतर मिश्रण जास्त पातळ होतं आणि लाडू आपले व्यवस्थित वळले जाणार नाहीत आणि जास्त असं तेलकटही होतील. कारण आपण यामध्ये खवा टाकणार आहे आणि खव्याला जास्त असं तूप सुटलं जातं. तर आता छान असा खमंग आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. सतत मिक्स करत राहायचं आहे आणि गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही. गॅस आपण काय करतो, बेसन पीठ पटकन भाजावं म्हणून फुल करतो आणि थोडं जरी बेसन पीठ खाली चिटकलं तर काय होतं, पूर्ण लाडूला आपला करपट वास लागतो आणि लाडू पूर्ण बिघडतात. तर बेसन पीठ भाजताना खूप काळजी घ्यायची आहे की बेसन पीठ अजिबात खाली चिटकलं जाणार नाही. त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं आहे. आणि बेसन पीठ टाकल्यानंतर भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं. आणि हे पहा, तुम्ही पाहू शकता थोडा थोडा कलर अगदी असा चेंज होऊ लागलेला आहे. आणि बेसन पीठ भाजलं की अगदी असं हलकं होतं आणि सुगंधही खूप छान येतो बेसन पीठ भाजलं की. बेसन पीठ आणि रवा जेवढा आपण खमंग भाजेल तेवढेच आपले लाडू चविष्ट बनले जातात. तर इथे फक्त बेसन पीठ आणि रवा भाजायलाच वेळ लागणार आहे. तर बाकीची प्रोसेस अगदी पटकन होते. तर छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा, थोडे जरी आपले पीठ कच्चे राहिले तर बेसन पिठाचे लाडू पूर्णपणे बिघडतील आणि एवढे चविष्ट बनले जाणार नाहीत. आणि बेसन पीठ आपलं भाजले की नाही कसं ओळखायचं, तर पीठ छान असं फ्लफी बनलं जातं आणि छान असं बुडबुडे येऊ लागतात. आणि कडे आता आपण खाली उतरून घेऊयात. आणि खाली उतरून घेतल्यानंतर आपल्याला छान असं 5 ते 10 मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ थोडंसं कोमट झालं की वरून आपल्याला यामध्ये खवा टाकून घ्यायचा आहे. जर कढई गॅसवर असेल किंवा जास्त जर हे पीठ गरम असेल तर त्यामध्ये जर खवा टाकला तर खवा भाजेल आणि खव्याला अजून तूप सुटलं जाईल आणि त्यामुळे लाडू आपले अजून जास्त असं तेलकट बनले जातील. त्यामुळे खाली घ्यायचं पीठ आणि थोडंसं कोमट केल्यानंतर वरून खवा टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं.
तर छान असं खवा आता पिठामध्ये आपण एकजीव करून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं कोमट असताना जरी टाकलं तरी खवा आपला छान असा भाजत आहे यामध्ये, हे पहा. त्यामुळे पीठ आपल्याला कोमट करूनच यामध्ये खवा टाकायचा आहे. तर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घेतल्यानंतर आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी पटकन बनवून तयार होतात हे लाडू. फक्त इथे मी जास्त साहित्य घेतलेलं आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागत आहे. तुम्हाला थोडे बनवायचे असतील तर लाडू अगदी पटकन बनवून तयार होतात. तर आता आपण पाक करून घेऊया. तर इथे मी 2.5 किलो साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे 2.25 किलो साखर घेतली तरी चालेल. आणि आता यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण अजिबात नाही, साखर बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जास्त भांड्याचा पसारा न करता एकाच कढईमध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण पाक करत आहोत. तर आता साखर सुरुवातीला विरघळून घ्यायची आणि नंतर गॅस आपल्याला फुल करायचा आहे. तर साखर छान अशी विरघळलेली आहे. तर हे पाता छान अशी उकळी येऊ लागलेली आहे आणि छान असं चटचट करायला लागलं की आपल्याला असं चेक करत राहायचं आहे पाक. तर हे पहा आता सुरुवातीला चेक करूयात. तर हे पहा अजिबात ते झालेलं नाही, छान असं गोळी झाली पाहिजे, असा गोळा झाला पाहिजे. तर पाण्यात विरघळत आहे. सुरुवातीला धावते तुम्हाला आणि अजून 5 मिनिटानंतर धावते. पाक अगदी पटकन होतो, पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण यामध्ये पाणी जास्त टाकलेलं नाही. तर आता अजून 5 मिनिटांनी धावते तुम्हाला. तर हे पहा माझ्या जाऊबाई चेक करत आहेत. हे पहा पाण्यामध्ये टाकल्या पाक अजिबात असा विरघळत नाही, थोडासा असं गोळा झाला पाहिजे, जास्त नाही पण थोडंसं असं पीठ एका जागेला आलं पाहिजे. हे पहा असं झालं की समजायचं आपला पाक तयार आहे. आणि तुम्हाला थोडंसं थंड करून बोटावली धावते. तर हे पहा छान असा एकतारी कडक पाक घेतलेला आहे आपण. हे पहा आपण गुलाबजामुनला घेतो तसं नाही, छान असा कडक एकतारी पाक घेतलेला आहे. आणि आता मिक्स करून घेऊयात आणि वरून यामध्ये आपल्याला आता येलो फूड कलर टाकून घ्यायचा आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो लाडूला. आणि आता हे पीठ टाकून घेऊयात यामध्ये, थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने सतत मिक्स करत राहायचं आपल्याला. पीठ टाकल्यानंतर सुरुवातीला जरी गाठी दिसत असल्या तरी असं मिक्स करत राहिलं की छान असं पिठामध्ये आपलं हे एकजीव होतो पाक. हे पहा तर दोघीजणी आम्ही असं मिक्स करून घेत आहे कारण एकाला असं हात खूप दुखले जातात. तर हे पहा लाडू भरपूर असले की 1-2 जण आपल्याला मदत करायला लागतातच आणि दिवाळीमध्ये तर सर्वजण आपण मिळून फराळ करतोच. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पीठ जरी पातळ दिसत असले तरी लगेचच थंड होतं, जास्त वेळ लागत नाही थंड होण्यासाठी. हे पहा छान असं दोन्ही उलतान्यांनी आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जवळूनही धावते. अगदी असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता, एवढं आपलं हे मिश्रण चविष्ट बनलेलं आहे. तर आता 10 मिनिटानंतर धावते तुम्हाला. हे पहा पीठ आपलं किती असं लगेचच थंड होऊ लागलेलं आहे. तर आता आपण अर्ध्या तासानंतर लाडू बांधणार आहोत. तर जास्त वेळानंतर बांधायचे नाही तर काय होतं लाडू आपले व्यवस्थित बांधले जाणार नाहीत आणि मिश्रण आपलं पूर्णपणे असं कोरडे होईल. त्यामुळे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत आणि सर्वांनी मिळून लाडू बांधायचे आहेत, त्यामुळे पटकन बनले जातात. आणि पीठ कोमट असल्यामुळे लाडू बांधायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त असा त्रासही होत नाही. तर मी आणि जाऊबाई लाडू दोघीजणी बांधत आहोत. तर अगदी पटकन लाडू वळला जातो. तर हे पहा तुम्हाला जवळूनही धावते. तर हे पहा मीडियम साईजमध्ये मी असे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि चवीला म्हटलं तर अगदी पेढ्यासारखा आपला लाडू बनवून तयार होतो. तर आवडत असल्यास यामध्ये तुम्ही ते सुका मेवा किंवा वेलची पुडी यामध्ये टाकू शकता. इथे मी काही टाकलेलं नाही. काय होतं असं वरून सुका मेवा किंवा वेलची पूड टाकली तर खाव्याची चव लागणार नाही, त्यामुळे मी प्लेन असे लाडू बनवलेले आहेत. आणि याच पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत आणि मी दिलेल्या साहित्यामध्ये ते आपले मीडियम साईजचे 150 लाडू बनवून तयार होतात. तर सर्व लाडू मी असे बांधून घेतलेले आहेत आम्ही सर्वांनी. तर जवळूनही तुम्ही पाहू शकता लाडू आपले किती असे दिसायला अगदी पेढ्यासारखे दिसत आहेत. आणि तुम्हाला एक लाडू असं फोडूनही धावते. तर जवळूनही धावते तुम्हाला. हे पहा अगदी संपेपर्यंत लाडू आपला अतिशय सॉफ्ट राहतो किंवा खराब वगैरे सुद्धा होत नाही. आणि हे पहा आतून लाडू तुम्हाला धावते. तर हे पहा किती आपला लाडू असा सॉफ्ट बनलेला आहे, अतिशय मऊसूत अगदी पेढ्यासारखे लाडू आपले बनवून तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही लाडू कधी बनवले आहेत का हे कमेंट करून नक्की सांगा. नसतील बनवले तर नक्की बनवून पहा, अतिशय चविष्ट बनले जातात आणि तुमच्या घरातील तर सर्वजण खुश होतील. तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.